स्टार्ट. लोकांच्या सोयीसुविधांऐवजी नियमावर बोट ठेवून आपले महत्त्व वाढविण्याचा काही सत्ताधाऱ्यांचा कल असतो. त्याशिवाय समोरचा भेट देण्यासाठी येत नसावा. त्यामुळे अंतिमतः लोकांचेच नुकसान होत असते. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापना मोठ्या प्रमाणावर असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे नियोजन होणे आवश्यक होते. पण आपल्याकडे तहान लागल्यावर विहिरी खोदण्याचाच प्रकार. गर्दी वाढल्यावर वाहतूक व्यवस्था सुधारण्याबद्दल यावर विचारमंथन सुरू होते. समित्यांचे अहवाल येईपर्यंत परिस्थिती अधिकच हाताबाहेर गेलेली असते. मग सुधारणांना फारसा वाव राहत नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यानेच उबर, ओला, रॅपिडो, सिटी फ्लो, उबर शटल अशा विविध ॲप आधारित वाहतूक सेवांना प्रतिसाद मिळाला. सकाळी सायंकाळी कार्यालयीन वेळेला उपनगरीय रेल्वेगाड्या खचाखच भरलेल्या असतात. बेस्ट, ठाणे परिवहन, पुणे महानगर परिवहन महामंडळ, नवी मुंबई परिवहन सेवा या साऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना मर्यादा येतात. अशा वेळी खाजगी किंवा ॲपवर आधारित बस सेवा नागरिकांसाठी फायद्याची ठरते. आता या सेवांवर नियंत्रण आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच गेला आठवडाभर मुंबई महानगरात ॲप आधारित बससेवा बंद ठेवण्याची वेळ आली. त्यातच ओला, उबर, रॅपिडो या ॲप आधारित टॅक्सी सेवांचे चालकही विविध मागण्यांसाठी संपावर गेले. राज्यभराच्या मोठ्या शहरांत याचा फटका बसला. परिच्छेद. मुळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यानेच प्रवाशांना खाजगी बस किंवा टॅक्सी सेवांचा आधार घ्यावा लागतो. प्रवाशांची सुरक्षा, वाहतूक नियमन याबाबत ॲप आधारित सेवांवर काही प्रमाणात सरकारी नियंत्रण आवश्यकच आहे. पण ठाणे, नवी मुंबईतून दररोज मुंबईत हजारो प्रवाशांना ने-आण करणाऱ्या सिटी फ्लो या बससेवेकडे परवाना नाही. म्हणून या सेवेच्या काही बस प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या आठवड्यात रोखल्याची तक्रार करण्यात आली. गेली अनेक वर्ष या कंपनीच्या बस दररोज मुंबईत ये-जा करीत असताना वाहतूक परवाना नाही, हे आताच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कसे लक्षात आले? मग इतकी वर्ष प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे RTOचे अधिकारी झोपले होते की त्यांची हातमिळवणी होती? रॅपिडोच्या दुचाकी सेवेला परवानगी नाही म्हणून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तरीही ही सेवा सुरू असल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच ही बाईक सेवा आरक्षित केली आणि त्यांना घेण्यासाठी चालक आल्यावर कारवाई करण्यात आल्याची किती जाहिरातबाजी करण्यात आली. स्टॉप.